मागे धर या. चला घरी भिजू नको बाबा, भिजलेलं चांगलं. जंगल वाढले ना त्याच्यामुळे तिथे जाणं आता सध्या रिस्की आहे. सगळं आहे पण खायला माणसं नाहीत, अशी सगळी परिस्थिती आहे. फुलाची भाजी खाणार काय? तूच का वरच्या साईडला जाऊया ना, ती वेळ आहे ना बांधूया नंतर आल्यावर ते दोरी घेऊन. चला जरा बाहेर जाते आड्याच्या, 1 मिनिट थांबा. चला निघूया आपणच. ती वेल पण सापडते का बघूया. ऐकलं का? हे काटे आल्यात ना ह्या हां गाड्यावर ते खिचून बांधायच्या तारीला. कुठल्या ह्या वाल्या? चालेल. ना ते खातील फक्त तेवढं पाला आहे. तास तर मधल्या वाटेने जायला पाहिजे जरा, या इकडच्या इकडे. टाकळा बघ केवढा वाढलाय, झुडपासारखा झालाय टाकळा. जून झाली. ते वरचं देठ काढून त्याची भाजी पण होते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज की नाही थोडासा पाऊस थांबला आहे, म्हणजे रात्रीपासून पाऊस खूप कमी पडला, असं विश्रांती घेतली पावसाने. त्याच्यामुळे सकाळी सकाळी जरा आम्ही निघालो इथे बाहेर, म्हणजे थोडंसं काम पण आहे आणि म्हटलं की राऊंड पण मारून येऊया. असं खूप दिवस झाले घराच्या बाहेर असं सकाळचं पडलेलं नाही ना, आणि पावसामुळे कसं जास्त असं घराबाहेर पडायला मिळत नाही. त्याच्यामुळे मग अंग पण आपलं असं जड जड होतं, म्हणून जरा निघालं. आणि झऱ्याचा आवाज होता, झरा तुम्हाला मी दाखवते. हां डोंगरातलं पाणी. हे बघा पाण्याचा आवाज घ्या. हे इकडनं पाणी येतं ह्या डोंगरातनं आणि असं इथं खाली वाहतं. तिथे आवाज येतो ना झऱ्याचा, त्या साईडला आहे झरा, तिकडनं आहे. हे बघा इकडनं येते पाणी. हे बघा सगळं घट्ट झाडी झालं, त्याच्यामुळे माहिती पडत नाही. आणि हे बघा हे इथून वाहत आहे. झराच पाणी आहे ना ते. चला झराच पाणी आहे ते. आणि हे बघा हे दोघं जण बघा, हा म्हणजे इथे खेळायला आलेले, आमचा आवाज ऐकल्यावर लगेच ते बाहेर आलेले आहेत. झराचा आवाज बघा किती येतोय. चला संगाती. इथे पण पाण्याची वाट आहे, म्हणजे झरा आहे तो. हां बस जास्त पुढे नको, भरपूर चालत आलं. हे बघा हे बघा वरती आपण झरा आलेला आहे हे असं. आणि रस्त्याचा ते मध्ये ते हे टाकून ठेवून तिथं. हे बघा बाबू काय करतो, कुठे गेलेलं तुम्ही लोक? ए वेड्या, हा वेडा. चला 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 चला, तर बाबाकडे जा. तो बाबा बोलतो तो. हां तुम्हाला टाकळ्याची भाजी दाखवते. ही बघा केवढी उंच झालेली आहे. ए पडाल खाली, किती मोठी झाली बघा. हे बघा यांची मस्ती, यांची मस्ती बघा 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 बघा. जा बाबाकडे जा, बाबाकडे जा. कुणाच्या बाबाने कोयता पण घेऊन आलेले आहेत. आता इथे टाकळा तर नको आहे आपल्याला, पण मला कुरडू बघा दिसतोय. हा बघा कुरडू, हा कुरडू तेवढा मी घेते, कारण मला कुरडूची भाजी आवडते. पटापट काढून देते, जमा करूया आपण. ए कुठे गेलात रे बबड्यान, तुम्ही गेलात कुठं? हां लबाड, इथे फिरता तुम्ही? हां हां हा बघा हा बघा हा बघा आपला वाघ्या बघा. तो बघा पाण्यामध्ये खाली उतरला होता. आता काय करता रे पाण्यामध्ये? नाही ते झराचं पाणी पितात दोघं जण. चांगलं असतं ना ते, झराचं पाणी एक नंबर असतं.
ह्या मस्ती करू झालेत दोघं जण. भाजी काढा आई बरोबर. चला तुम्ही पण. शेरू इकडे बघा, इकडे बघा बघा तर या बाबू तर इकडे आलास या. हा शाबाश गुड बॉय. छान इथे भाजी बघा दिसते. गेले ते बघ डोंगरात जावा. ए वाग्या शेरू ते खेळत राहणार आता. अबे इथे पण आहेत. अबे इथे आहे ना. उरडू झालाय बरा झाला इकडे. याचे 2-3 ठिकाणी भेटले ना जास्त जायला आम्ही त्याची गरज बघा तिथल्या इथेच भेटते. भरपूर झाली आहे कुरडू. गवत खातात ना दोघं बघते बघ. शोधून शोधून गवत खातात बघ. आणि त्यांना दवा देते. आता दवा द्यायची गरजच नाही त्यांना. बघ कसा गवत खातात. कुणालचे बाबा कोयता घेऊन आले होते. त्यांना एक मोठं असं लाकूड मिळालेलं आहे. कुंपण नाही त्याला काय म्हणतात, मांडव हां, ते घालण्यासाठी त्यांना उपयोग येईल म्हणून त्यांनी ते पटकन काढून घेतलेलं आहे. चला निघूया आता आपण घरी जाऊया. ते बघा याचं कोयतं हातात घेऊन आलं का पटकन तोडता येतं. आपल्याला उपयोगाची वस्तू काही सापडली का. वाघ्याशरू पण आता निघालेत आपल्यासोबत घरी. ते काय आता कुठे जाणार नाही. चला काय सापडलं इथे, काहीतरी दिसलं वाटतं. हा बघा एक झरा. हां हां तो या असा हा वाघ आहे ना आपला. पाण्यात हा बघा जाऊन बसला ना पाण्यात. उठव त्याला. शे चला चला घरी. भिजू नको बाबा. भिजलेलं चांगलं नसतं ते. पावसात नाही भिजायचं नाही जास्त. चला. शेरू आपला घाबरतो पाण्याला. त्याला पाणी जास्त आवडत नाही. पण हा वाघ आहे ना त्याला पाणी भरपूर हवं. ते बघा कसं चाललेली. ह्यांची मस्ती बघत राहिलं ना तुम्हाला दिवस पण कमी पडेल. इतके त्यांच्यामध्ये खोडी जसे गुणी पण आहेत, खोड्या पण भरपूर करतात. त्यांनी त्या लाकडाचे 2 तुकडे केले. केळी आपल्या पडतात ना हवेनी, त्याच्यामुळे ते उचलून आणलेलं आहे. तो एक बॅच का निघाला तर तिथे ठेवला आहे नेऊन. हां उपयोगी पडतात. आपले बांबू बघा तिथे आहेत समोर बघा. तिथे पण खूप असं जंगल वाढलं आहे ना, त्याच्यामुळे तिथे जाणं आता सध्या रिस्की आहे. त्याच्यामुळे तिथे आम्ही जात नाही. तर पहिला असं काय लागायचं तर बांबू वगैरे तिथनंच काढून आणायचं. नको आता वाट पण बंद झाली तिकडे जायची. त्याच्यामुळे उगाच रिक्स नको. हे असं पडलेलं आणलं ना तुकडे तर चालून जातात जवळपासचे. चहा गरम करू पियाचे. चला जरा चहा पिऊया थोडीशी पुन्हा. आता पाऊस जरा थांबला तर जरा बरं वाटतंय ना. चालूच आहे पाऊस. मग थोडंसं जरा थांबायला पाहिजे पावसाने. म्हणजे पडू देत पण थोडंसं कमी होऊ दे असं म्हणते मी. पाऊस हवाच. पावसाशिवाय काय आहे. ते बघा चंगू मंगू आपले. हां ते पण बाचक्यात निघाला बा तो पण. हा पण कामाचा. हा पण ठेवून दे. फक्त इकडनं फक्त उचला दरात घाल नको. तर आणलेली रानभाजी इथे साफ करायला मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे ही भाजी असं म्हणजे कोणती पण रानभाजी साफ करूनच घ्यायची. यामध्ये कधी कधी दुसरं रान पण असतं, म्हणजे जंगल पण असतं, गवत असतं, पण दुसऱ्या पण काय कोणत्या भाज्या असतात. त्याच्यामुळे म्हणजे रिस्की असतं ते. त्याच्यामुळे कधी पण कोणती पण रानभाजी असेल तर धुवायच्या आधी अगोदर व्यवस्थित ती साफ करून घ्या आणि मगच ती बनवा. तर इथे साफ करून धुवून वगैरे मी ठेवली. आणि तितक्यात आमच्याकडे लाईटसुद्धा गेली. त्याच्यामुळे जे काही काम होतं शूटिंगचं ते मी साईडला केलेलं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस मुसळधार पाऊस बघा चालू झाला आहे. काय पाऊसच काढायला उचल दिसतंय. आम्ही लाईटची वाट बघून बघून थकलो आम्ही. सकाळी लाईट गेले 9:30 वाजता. आता संध्याकाळ झालेले 5:30 वाजले, अजून काही लाईट आलेली नाही. आज लाईट जायचा दिवस आहे. आणि हे बघा हे धुतलेले कपडे हाताने धुवून ठेवले होते, स्पिन करायचेत. पण म्हटलं लाईट आल्यानंतर म्हटलं करीना, सुकत नाही ना डायरेक्ट सुकवलं होतं, त्याच्यामुळे असेच ठेवलेत. मग आता आल्यानंतर मग स्पिन करून घेईन आणि मग सुकवीन. तर आत्ता हे बघा हे केळफूल
जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत ह्याची भाजी केली तर मी एकटीच खाते. कुणालच्या बाबांना काय फारशी आवडत नाही, म्हणजे अजिबात आवडतच नाही, ते सरळ नाही म्हणतात. कुणाला तरी म्हणजे द्यायची होती तर नको झाली, त्यांना पण नको म्हणाले. म्हणजे आता वेळ नाही आहे, साफ कसं करायचं, म्हणजे साफ कधी करणार आणि कधी बनवणार हे सगळं असतं. आणि आता पावसाळ्यामध्ये कशा भाज्या आता भरपूर आहेत, त्याच्यामुळे हे असे मेहनतीचं असतं ना, ते कंटाळा करतात. आणि प्रत्येकाच्या घरी आता केळ वगैरे असते ना, मग ते पोचवलेले असतात, ते केळफुलाच्या भाजीची काही कमी नाही आता. तर आता मी म्हणते काय करणार आहे, आता हे बारीक बारीकाने कटिंग करून घेते. बनवली असती भाजी, पण आता कुणालच्या बा नाही म्हणतात ना, तरी पण एकदा त्यांना विचारते. आता हे मोठे मोठे केळफुल आहेत ना, ते कटिंग करते आणि झाडांना खत म्हणून ह्याचा वापर करते. आता माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन नाही आहे. आणि आता हे छोटंवाले एक आहे बघा, हे सोडून आहे ना, म्हणजे मला चाललं आहे विचार ह्याची भाजी करूया म्हणून. मला आवडते केळफुलाची भाजी, साधी सिंपल करून खाते मी, असं आहे. वस्तू आहेत, द्यायची इच्छा आहे, पण कोणाला देणार. तुम्ही जर काही तर जवळ असताच राहायला वगैरे कोण आजूबाजूला, तर पटकन मला देता आलं असतं. आता मुंबई ठिकाणी हे तुम्ही विकत घ्यायला गेला तर तुम्हाला माहिती आहे किती महाग मिळतं, पण काय करू शकत नाही मी. असं सगळं आहे पण खायला माणसं नाहीत, अशी सगळी परिस्थिती आहे. पण आपण याचा खत म्हणून वापर करू शकतो, त्याच्यामुळे वेस्ट नाही घालवणार आहे मी. तर पटापट हे सगळं चिरून घेते. बघा कशी चांगली एवढी केळफुलं, काय करायचं सांगा. केळफुलाची भाजी खाणार काय? तूच खा. बघा हे असं असतं आमच्याकडे. रानभाज्या पण बनवलं ना तर तोंड वाकडं असतं आमच्याकडे, जास्त आवडत नाही. कडधान्य पाहिजे, पालेभाज्या, 1-2 पालेभाज्या पाहिजे. रानभाज्या पण मोजक्यात खातात. जंगली मॅन नाही. जंगली मॅन नाही, तेव्हा मी बनवून बनवून देते, खा खा, तेव्हा ते खातात. खायची काय तरी लिमिट असते. तो कुरडू आठवड्यातून 1-2 वेळेला तो कुरडू. मला आवडते कोरडूची भाजी ना. त्याचे केळफुलाची भाजी बनवू का? मला नको, मला नाही आवडत. थोडीशी खा ना, मी एक बनवते ना. थोडीशी खा आणि तू एवढी खा, थोडीशी बनवणी एवढी खा, मला काय करायचं. हे असं असतं आमच्याकडे बघा. त्याच्यामुळे जे आहे ते आहे. आहे तरी पण आता ही परिस्थिती आहे बघा. जे आहे खावा ना. तुला खायचं, तुला आवडतंय, तू मस्त खा. एक बघ, बनवणार आहे मी. एकच्या बदली 4 का अजून 2 आहेत. नको, मी हा केळफुल बघा सोलणार आहे मी, ह्याची मी बनवणार भाजी. आणि बाकीचे ना हे बघा कटिंग करायला घेतलेली आहे. हे बघा हे असं कटिंग करून घेते. अजून 2-4 आहेत, त्याचे पण देतो काढून, ते पण खा. खाईन तर काय आलं, खाईन मी, बनवून खाणार मी. चुजी माणूस आहे, चुजी माणूस. चविष्ट चमचमीत पाहिजे, चमचमीत. साधं सिंपल आम्हाला आवडत नाही. आम्हाला तेल मसाले वगैरे असतो ना, तेलवाला असं मसालेदार असं चटपटीत पाहिजे. भजी, समोसेवाले माणसं. समोसा वडा, यस, समोसा नाव ठेवलं मी, समोसा. जब तक समोसा में रहेगा आलू, तू आहे ना, माहिती आहे तो. ते समोसे फेवरेट समोसे बाबा. समोसे म्हणजे जीव आहे ते आमच्याकडे. हैदराबादला दोनच खाणार, पण कसे आवडीने खाणार समोसे, जास्त नाही. तर बाबा आपला टाइमपास राहू दे, मला भाजी साफ करू देत. मी जरा बाहेर फेरी मारते. जावा, पाऊस थांबलाय तो. पाऊस गेलाय, राऊंड मारून बघूया. मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्हाला मी दाखवलं केळफूल काढताना, तेव्हा मला 1-2 कमेंट्स अशा होत्या की ताई तुम्ही हे केळफूल जे आहे ते बाजारात विका, पण ती गोष्ट इथे शक्य नाही. आणि बऱ्याच वेळेला मला वाटतं मी सांगितलं आहे तुम्हाला, आमच्या इकडे बाजार की नाही खूप लांब आहे, आणि बाजारात जायचं म्हटलं का जाण्या येण्याचा खर्च जो असतो ना तो झेपत नाही. त्याच्यामुळे जायचं आणि ह्या 1-2 केळफुलासाठी तिकडे लांब परवडत नाही खर्च, असं आहे ते. त्याच्यामुळे हे कोणाला तरी दिलेलं बरं, किंवा कटिंग करायचं आणि झाडांना खत म्हणून ह्याचा वापर करायचा. तर इथे मी साफ करून ठेवली केळफुलाची भाजी. आणि नंतरला बागेतून हा शेवगा बघा आणलेला आहे. तर आज मी तुमच्याशी शेवग्याचे पराठे शेअर करणार आहे. आता थोडंसं मी या शेवग्याबद्दल सांगते. तुमची जर का लहान मुलं असतील घरामध्ये आणि त्यांना तर का शेवगा वगैरे बघा भाजी करून दिलात तर खाणार नाही, पण तुम्ही असे पराठे करून द्या, खूप फायदेशीर अशी शेवग्याची भाजी असते. आता भरपूर प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, म्हणजे दुधापेक्षाही 4 पट जास्त म्हणेन मी. परत पालकपेक्षाही जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये लोह असतं, आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन, असे 4 ते 5 आपल्या शरीरासाठी आवश्यक अशा
काय म्हणेन मी, प्रोटीन्स वगैरे ह्या भाजीमध्ये असतात. त्याच्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सर्वांना हा जो शेवगा आहे ना फायदेशीर आहे. भाजी कोणाला आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही पराठे करून देऊ शकता. तर शेवग्याचा पाला आहे ना तो स्वच्छ धुवून घ्यायचा, चिरून घ्यायचा, उकडून घ्यायची अजिबात गरज नाही आहे. आणि इथे चिरून झाल्यानंतर त्यात मी टाकलेलं आहे गव्हाचं पीठ. आणि तुम्हाला गव्हाचं पिठाचं प्रमाण बघा जास्त दिसतंय, कारण थोडंसं जास्त करणार आहे मी, म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा आणि सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा. नंतर त्यात चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ टाकायचं, नंतर हळद टाकायची. हळदीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे. तिखट मसाला टाकलेला आहे मी इथे. तुम्हाला जर का आवडत असेल तर हिरवी मिरची असते ना ती टाकायची. नंतर आलं लसूण ह्याची पेस्ट टाकलेली आहे. थोडेसे तेल टाकलेत, जिरं टाकलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर 1 चमचा साखर. तर साखर इथे जरूर टाका. आपले कोणते पण पराठे असतील ना चवीला एकदम भारी बनतात. आणि म्हणजे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला ते पीठ जे आहे मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर पुन्हा त्यात 1/2 चमचा तेल टाकायचं आहे. आणि हां, पीठ मळताना त्यात मी 2 चमचे तेल पण टाकलं होतं, विसरले मी तुम्हाला सांगायला. आणि पीठ मळून झाल्यानंतर एक 10 मिनटं ते झाकून ठेवायचे. 10 मिनटानंतर लगेच हे पराठे जे आहेत ना ते बनवायला सुरुवात करायची. आपण मेथीचे पराठे बघा कसे बनवतो त्याच पद्धतीने असे थोडेसे जाडसर, म्हणजे एकदम पातळ पण नाही ठेवायचे. थोडेसे जरा जाडसर ठेवले ना की छान लागतात पराठे आणि असे खरपूस असे भाजून पण होतात. तुम्ही जर का एकदम पातळ ठेवलात की थोडेसे जरा असे कडकसारखे होतात. त्याच्यामुळे जर का तुम्हाला नरम हवे असतील तर थोडेसे जरा जाडसर ठेवायचे. लहान मीडियम साईजमध्ये लाटून घ्यायचे आणि तव्यावरती खरपूस असे भाजून घ्यायचे. तुम्हाला जर का तूप आवडत असेल तर तुम्ही ते तुपाचा वापर करू शकता किंवा तेलाचा वापर करू शकता. तर मी इथे की नाही तेलाचाच वापर केलेला आहे. तर आजची जी रेसिपी आहे ना मी खास करून लहान मुलांसाठी ही शेअर केलेली आहे. म्हणजे आता बघा शाळा चालू झाल्या तर सकाळच्या टिफिनसाठी झटपट असा होणारा हा नाश्ता आहे. आणि मला वाटतं लहान मुलांना भरपूर असे फायदेशीर ठरेल ही रेसिपी. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. खूप छान असे पराठे बघा तयार झालेले तिथे. आता कशाबरोबर पण सुद्धा दही आहे किंवा लोणचं आहे, भाजीबरोबर तुम्ही खाऊ शकता. इथे आम्ही भाजीबरोबर ही रेसिपी ना ट्राय केली आणि छान लागतात भाजीबरोबर हे पराठे. पराठे कसले शेवग्याचे पराठे माझ्या पटकन असं लक्षात येत नाही आहे. पहिल्यांदाच बनवलेत मी हे पराठे आणि कुणालच्या बाबांना प्रचंड आवडलेले आहेत. मग असे बनवलं ना त्यात आणि एक गरम गरम खाल्ला आणि मला म्हणाले की खूप छान झाले, सुंदर झालेत. काय अरे देवा. आणि लाईट पण गेलेली आहे बघा. तर मग अशी कशाबद्दल बोलवते, ह्या पराठ्यांबद्दल बोलवते ना मी. म्हणजे मग अशी नाही, मी संध्याकाळपासून माझं प्लॅनिंग चाललं आहे की बनवूया तर थोडंसं तोंड यांचं वाकडं झालं होतं. नको काय पण बनवते, मला खायला घालते. आणि आता मगाशी बनवलं तर गरम गरम खाऊन झाल्यानंतर लगेच त्यांनी फीडबॅक पण दिलं की खूप छान झालेत म्हणून. नाही, खूप सुंदर झालं, छान, एकदम मस्त टेस्टी होते. चहासोबत छान लागतं. तोंडावरती चव आहे खायची, चव पण तोंडावर आहे. आणि चांगले हेल्दी आहेत ना, त्याच्यामुळेच मला असं वाटलं की रेसिपी तुमच्याशी शेअर करावी. तर चला मग ताईनो, बनवून बघा तुम्ही. आवडला असेल व्हिडिओ आजचा, लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. नमस्कार.